घर विकत देतो असे सांगून फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीला अटक करून 3 गुन्हे उघड करण्यास वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश। वालीव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दिनांक 14/3/2018 रोजी ते दिनांक 14/3/2022 पावेतो आरोपित वैकुंठ मिश्रा याने त्याची मालकीची जनकल्याण एंटरप्राइजेस खोरपीपाडा वाकीपाडा येथील 300 स्क्वेअर फुटाची रूम ही फिर्यादीस 4 लाख रुपये मध्ये देतो असा व्यवहार ठरवून फिर्यादीकडून वेळोवेळी चेकद्वारे एकूण 2,50,000 रुपये घेऊन फिर्यादीस आज पावेतो रूम ही दिली नाही व पैसे पण परत न करता फिर्यादीची जाणीवपूर्वक आर्थिक फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिलेवरून वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 287/2022 कलम 420 भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा घडल्यापासून आरोपित हे भूमिगत झाला होता। आरोपित याने त्याचे सर्व भ्रमणध्वनी क्रमांक बंद केले होते। गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला असता आरोपी नामे वैकुंठ ब्रिजराज मिश्रा राहणार कॉस्मोस बिल्डिंग विरार पश्चिम यास अटक केली व त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने अनेक इसमांना फसवले असून पोलीस अटक करण्याच्या भीतीने व पीडित इसम मारहाण करतील या भीतीने मागील 2 वर्षापासून तो त्याचे राहत्या घरापासून बाहेर पडला नसल्याचे सांगितले। आरोपित याने वालीव व नायगाव पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील खालील गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहेत। क्रमांक 1 वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 287/2022 कलम 420 भारतीय दंड संहिता। क्रमांक 2 नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/2023 कलम 420 भारतीय दंड संहिता। क्रमांक 3 नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 872/2022 कलम 420 भारतीय दंड संहिता। वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई, श्री विनायक नरळे सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रणवरे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री जिलानी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुडे, पोलीस अंमलदार विनायक राऊत, अभिजित गटरी यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे।